हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे ना प्रदोष होता. तर आई सकाळी सकाळी छान अशी महादेवांची पूजा करत होत्या आणि सकाळीची वातावरण एकदम छान होतं आणि हवा तर खूप जास्त हवा सुटलेली आहे. आणि मला तुमच्या सगळ्यांशी ना बोलायचं होतं की काल भरपूर ताईंनी निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही प्रियंकाबद्दल काहीच दाखवत नाही आहे. तर प्रियंका हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ घ्यायला बरं नाही वाटत, कारण की आपण प्रत्येक वेळेस जायचं, मोबाईल काढायचा आणि प्रियंकाचे व्हिडिओ घ्यायचे, ते आपल्यालाही बरं नाही वाटत. त्यामुळं मग व्हिडिओ कोणीच घेतले नाही. तर आता प्रियंका तुम्हाला सगळं शेअर करेलच प्रियंका व्हिडिओमध्ये. आज त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा तुम्ही. आणि कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका. तर तुम्हाला हळूहळू सगळं प्रियंकाला मुलगा झाला आहे, तर म्हणजे त्या पुढचेही व्हिडिओ एंट्रीचे वगैरे तुम्हाला दाखवतील. त्यांना आता घरी आणलेलं आहे, तर तुम्हाला सगळं दाखवतीलच त्या. आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेलच. तर एंट्रीचे वगैरे व्हिडिओ आम्ही पण तुम्हाला दाखवू, आम्हाला जेवढं होईल तेवढं शेअर करू. पण माणसाला काही एवढा वेळ नसतो, माणूस प्रत्येक वेळेस हॉस्पिटलमध्ये जाताना मोबाईलसोबत घेऊन जात नाही आणि व्हिडिओ घ्यायला पण तुम्हाला मी जसं की आता सांगितलं, त्यामुळे ना कोणीही ताईंनी निगेटिव्ह कमेंट करू नये. काल म्हणजे काही ताई बोलल्या होत्या की तुम्हाला प्रियंकाचं सुख बघवत नाही आहे असं तसं. तर असं काही नाही आहे. प्रियंकाला मुलगा झाला आहे, तर आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे. तर आम्हीच होतो तिथं हॉस्पिटल, म्हणजे मिस्टर आणि आईच गेलेल्या होत्या तिथं. प्रियंकाचं C-सेक्शन झालं आहे ना, तर त्यावेळेस आई आणि मिस्टर होते, कारण की सकाळची वेळ होती आणि शिवचे एक्झाम चालू होते, त्यामुळे मला काही सकाळी जाता आलं नाही. कालच्या निगेटिव्ह कमेंट वाचून कुठेतरी मनाला वाईट वाटलं होतं, कारण की तुम्ही असं नका समजू की आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये ना कोणाचंही काही झालं तर सगळ्यांना खूप जास्त आनंद असतो आणि आम्ही प्रत्येकाच्या आनंदामध्ये सहभागी असतो. तर त्याही आमच्या आनंदामध्ये, आम्हीही त्यांच्या आनंदामध्ये. आमची फॅमिली ना एकमेकांना सोडून काहीच करत नाही, हे तुम्हीही बघता व्हिडिओमध्ये. आणि आमच्या सगळ्यांचं फॅमिली बॉन्डिंग खूप छान आहे, त्यामुळे बऱ्याच ताईंचा गैरसमज होतो, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आता तुम्हाला सगळे प्रियंकाचे म्हणजे डिलेवरीचे वगैरे व्हिडिओ येतीलच, तर तुम्ही प्रियंकाच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर आईंनी इकडे छान अशी मस्त महादेवांची पूजा, तर आईंची पूर्ण झालेली होती, तर खूप छान मस्त पूजा मांडलेली होती. म्हटलं चला आज सगळ्यांशी थोडं बोलूया, म्हणून मग आईंची पूजा चालू होती तोपर्यंतच मी तुमच्याशी व्हॉइसवर करून बोलले. आणि त्यानंतर इकडे खूप मस्त अशी पूजा केलेली होती. पारिजातकचे फुलं वाहिल्यानंतर आहे ना पिंड अजूनच खुलून दिसते. ते फुलं जरा वेळ सुकून जातात, पण मग काही नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत छान दिसतात, कारण की त्याच्या पाकळ्या वगैरे खूप जास्त नाजूक असतात ना, त्यामुळे. आणि मग घरातली सगळी कामे आवरली आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो लोणारवाडीला. आई घर त्यांनी राहायसाठी बांधलं नाही, आई म्हणते मला इथंच पडतं. त्यांनी नवीन घर कशासाठी बांधलंय, संध्याताईंचं सगळं घर रिकामं झालंय, सगळं त्यांचं सामान लावायचं काम सुरू असेल. चला आता ती येऊन जाऊन फुटणारच. घरात कोणी आहे का नाही? लावलं का सामान बिमान? आम्ही तुमचं घर बघायला आलो, इकून नाही आलो. म्हटलं जुन्या घरातून जाऊ, पाहू. देवघरान ते इकडे ठेवलंय का सामान नीट का? हा दीदी हो, संध्याकाळचं स्टोर रूम दाखवते ना, सगळे भांडे किती छान लावले असं. भाऊ तुम्ही जा, मस्त हिंडून फिरून या. तर आम्ही आज संतताईंकडे गेलो होतो. कसं सामान वगैरे लावले, तर खूप मस्त सामान लावलं आहे. सगळं किचन रूमचं सामान स्टोर रूममध्ये सगळं बसवून गेलं. अजून फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे त्यांनी. तर एकदा घर बांधणं मेन होतं, आता नंतर हळूहळू फर्निचर वगैरे सगळं करतील. फायनली संध्याताईंचा संसार नवीन घरात लागला. आणि त्यानंतर मग मी संध्याताईंकडून निघाल्यानंतर गेली होती
मम्मीकडे. काय करतोय रे? काय करणार आहे शेतकऱ्याचं जीवनच असं राहतं. आता बघ, इकडे 5,000 रोज झाला पक्का, आता इकडे परत 2-3 हजार रुपये रोज पक्का. जीवनच असं राहतं दाजी. जीवनच असं नुसत्या नोटा आहे. कष्ट आधीवर पेरायचं काय कष्ट. आणि ऐक ना, वरून म्हणतो काहीच भेटत नाही, काहीच भेटत नाही. रोज तुम्ही शेतकरी आम्ही कष्टच करतो, आम्हाला काय तर थोडं येतं. दाजी, तुम्ही शेतकरी होऊन पाहा एकदा, मग कळेल तुम्हाला. मम्मीकडे गेल्यानंतर मम्मी तर काही घरी नव्हती. त्यानंतर मग आम्ही गावामध्ये आलो. उपवास होता, मग रस वगैरे घेतला आणि त्यानंतर इकडे संध्याकाळचा स्वयंपाक झालेला होता. तर छान असं मस्त रशी, झिरकं, भात, पोळ्या, मासवड्या केलेल्या होत्या थोड्याशा. तर असं काही संध्याकाळचा मेनू होता. अंशू चल सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. अंशूच्या स्कूलमध्ये काय आज मस्त येल्लो ड्रेस. हां, तर अंशूने मस्त येल्लो ड्रेस. काय झाली? मँगो. हो, छान असे मँगो झाली मस्त. अंशूच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता ना, तर अंशू छान अशी मँगो झालेली होती. तर सगळ्यांशी बोलत पण होती. तर नक्की सांगा अंशू कशी दिसते ते कमेंटमध्ये. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर शिवही छान इकडे रेडी झालेला होता, कारण की शिव दादाला पण सकाळी सकाळी क्लास असतो. तर तोही क्लासलाच निघालेला होता आत्ता.